11वीचा फॉर्म भरायचा आहे, पण प्रोसेस समजत नाही आहे का? लास्ट डेट जवळ आली आहे आणि अजून अर्ज केला नाही. एक छोटीशी चूक झाली तर ॲडमिशन हुकणार, हे माहीत आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए टू झेड संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस दाखवणार आहे, एकदम सोप्या भाषेत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र नाझिम शाह आणि तुम्ही पाहत आहात AIOSM टेक चॅनल. आज आपण पाहणार आहोत 11वीचा ॲडमिशन ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, लास्ट डेट काय असणार आहे, डॉक्युमेंट त्यासाठी काय लागणार आहेत आणि पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी गुगल क्रोम ओपन करून घ्यायचे. गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी URL मध्ये FYJC असे टाईप करून घ्यायचे. त्यानंतर जी फर्स्ट लिंक तुम्हाला भेटत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे. या ठिकाणी मित्रांनो, जर तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही लॉग इनवरती क्लिक करून पोर्टल लॉग इन करू शकता, किंवा जर तुम्ही फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन करत असाल तर स्टुडंट रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता स्टुडंट रजिस्ट्रेशन ॲप्लिकंट्स 10th स्कूल एरिया. जर आपण 10वी महाराष्ट्रामध्ये केली असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करू. जर महाराष्ट्राच्या बाहेर जर तुमची 10वी झाली असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकंट स्टेटस, फ्रेशर असाल तर यावरती क्लिक करायचं आहे, रिपीटर असाल तर हा सेकंड ऑप्शन घ्यायचा आहे, आणि जर यापूर्वी तुम्ही जर पास असाल म्हणजे 2018, 12, 15 जो काही असेल, समजा 2022, 25, तर यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आपल्या या ठिकाणी फ्रेशर आहे त्यामुळे आपण फर्स्ट ऑप्शन घेऊया. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक्झामिनेशन बोर्ड दिलेले आहेत, SSC, CBSE अशा प्रकारे तुम्हाला सर्व बोर्ड या ठिकाणी देण्यात आलेले आहे. किंवा यामध्ये जर ऑप्शन नसेल तर एनी अदर बोर्ड यावरती तुम्हाला क्लिक करून आपला बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण SSC थ्रू 10वी पास केलेली आहे त्यामुळे आपण SSC वरती क्लिक करूया. त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी एक्झामिनेशन डिटेल्स द्यायची आहेत, तुमचा 10वीचा सीट नंबर, या ठिकाणी तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे आणि व्हेरीफाय नंबर यावरती क्लिक करून ही डिटेल्स बरोबर आहे का यावरती येस करेक्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचा जो 10वीचा बोर्डचा एक्झाम झालेला आहे तो कोणत्या महिन्यात झाला तो महिना या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी इयर ऑफ एक्झामिनेशन ऑटोमॅटिक आलेलं आहे, नाव बाय डिफॉल्ट आलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर एक सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्याचा आन्सर या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड, त्यानंतर कन्फर्म पासवर्ड. या ठिकाणी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पासवर्ड टाकता वेळेस जो तुम्ही पासवर्ड टाकत असाल तर एक अक्षर कॅपिटल, बाकी स्मॉल, @ 1 2 3 4 5 6 जे काही तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. आणि त्यामध्ये हॅश जर तुम्ही टाकत असाल, जर तुम्ही हॅश टाकत असाल तर हॅश घेणार नाही मित्रांनो. तुम्हाला हॅश सोडून कोणताही एक सिम्बॉल दुसरा घ्यायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो, तुमचा स्टुडंट युजर लॉग इन डाउनलोड होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची डिटेल्स देण्यात येईल. डिअर, तुमचं नाव, यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुली युअर ॲप्लिकेशन फॉर्म नंबर, लॉग इन ID या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल आणि खाली इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला प्रोसीड टू लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा युजर ID या ठिकाणी टाकायचा आहे. जो काही पासवर्ड तुम्ही जनरेट केला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमची संपूर्ण डिटेल्स आलेली आहे. तुमचं नाव, ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट, अशा प्रकारे तुम्हाला सर्व डिटेल्स देण्यात येईल. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 हा फिल करायचा आहे.
फर्स्ट रजिस्ट्रेशन डिटेल्स यावरती आपण क्लिक करूया. तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला तपासून घ्यायची आहे, सर्व बरोबर आहे का. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख तपासून घ्यायची आहे. या ठिकाणी जन्मतारीख जर चुकीची असेल तर त्याला दुरुस्त करून घ्यायची आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जो काही तुमचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तुमचा पिनकोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका सर्व या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. आणि तुमच्या गावचं नाव, विलेजचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी तुमचा बाय डिफॉल्ट मोबाईल नंबर जो तुम्ही आधी दिलेला आहे तो नंबर राहील. अल्टरनेट जर द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स टाकायची आहे. जर तुम्ही ओपन या कॅटेगरीमध्ये बोलत असाल तर ओपनवरती क्लिक करायचं आहे. SC मध्ये असाल तर शेड्यूल कास्ट, ST या ठिकाणी सर्व कास्ट तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. माझं या ठिकाणी जनरल म्हणजेच ओपनमध्ये आहे, मी ओपनमध्ये क्लिक करणार. त्यानंतर खाली काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ते प्रश्न तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या आणि तुमच्या परीने तुम्हाला येस किंवा नोवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला अपंगत्व काही जर असेल तर तुम्ही येस करू शकता. आणि जर नाही आहे म्हणजेच डिसेबिलिटी नाही आहे तर नोवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे, संपूर्ण प्रश्न वाचून घ्यायचे. डज अप्लिकेंट बिलॉंग टू अर्थक्विक ऑर प्रोजेक्ट अफेक्टेड. तर या ठिकाणी माझं नो आहे. तुमचं जर येस असेल तर तुम्ही येसवरती क्लिक करू शकता. हॅज अप्लिकेंट पॅरेंट बीन ट्रान्सफर्ड टू ऑनलाईन प्रोसेस एरिया. जर तुमचं येस असेल तर येस करायचं आहे, अन्यथा नोवरती क्लिक करायचं आहे. वेदर अप्लिकेंट्स ग्रँडफादर फ्रीडम फायटर म्हणजेच तुमचे आजोबा आहे, अप्लिकंटचे आजोबा हे फ्रीडम फायटर होते तर येसवरती क्लिक करायचं आहे, अन्यथा नोवरती क्लिक करायचं आहे. डज अप्लिकेंट पॅरेंट बिलॉंग टू अ डिफेन्स सर्व्हिसमॅन, एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी म्हणजेच जर एक्स सर्व्हिसमॅन वगैरे असतील तर येसवरती क्लिक करायचं आहे, अन्यथा नोवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही स्पोर्ट कोटा कॅटेगरीमधून मोडत असाल तर येसवरती क्लिक करायचं आहे, अन्यथा नोवरती. माझे या ठिकाणी सर्व नो आहे त्यामुळे मी नो या ऑप्शनला निवडलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो मायनॉरिटी कोटा ॲडमिशन. जर तुम्हाला मायनॉरिटी कोटा थ्रू ॲडमिशन करायचं असेल म्हणजेच या ठिकाणी माझं येस राहणार. मला मायनॉरिटी कोटा थ्रू ॲडमिशन घ्यायचं आहे. या ठिकाणी लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजेच हिंदी किंवा उर्दू, या ठिकाणी हिंदी आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये मुस्लिम. यामध्ये आपण पाहू शकता मित्रांनो लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये सर्व जे काही लिंग्विस्टिक लँग्वेजेस आहेत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तुमची जो काही लँग्वेज असेल तुम्ही या ठिकाणाहून निवडू शकता. आणि रिलिजियस मायनॉरिटी म्हणजेच बुद्धिस्ट, जैन, मुस्लिम, पारसी, शीख, ख्रिश्चन या ठिकाणी हे सर्व रिलिजियस दिलेले आहेत, तुम्ही याच्यातून निवडू शकता. मित्रांनो या ठिकाणी परत एक ऑप्शन आहे इन हाऊस कोटा ॲडमिशन. डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा. यावरती तुम्ही ज्या शाळेमध्ये तुमची 10वी केली त्याच शाळेमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही इन हाऊस कोटा यावरती क्लिक करू शकता. आणि जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर नोवरती क्लिक करून तर मित्रांनो या ठिकाणी येसवर क्लिक करून घ्यायचं आहे. माझ्या केसमध्ये मला त्याच शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यामुळे मी येसवरती क्लिक करणार आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करणार आहे. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आपल्याला फाईल्स टाईप अलाउड आहेत JPG, PNG आणि PDF. मॅक्झिमम फाईल साईज आपल्याला 1 MB पर्यंत आहे. यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. 10वीची मार्कशीट जर तुमच्याकडे असेल तर, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच PC, सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता. या ठिकाणी आपण डाउनलोड करून घेतलेलं आहे. आणि अंडरटेकिंग फॉर्म हे सुद्धा तुम्ही या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो
हे डॉक्युमेंट आपण अपलोड करून घेऊया. या फॉर्मला आपण प्रिंट आउट करून घेऊ आणि सेल्फ डिक्लेरेशन याला सुद्धा आपल्याला प्रिंट आउट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसिंग फी डिटेल्स दाखवण्यात आलेली आहे 100 रुपये. तुम्ही ऑनलाईन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI थ्रू हे पेमेंट करू शकता. हे सर्व माहिती तपासल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ट्रान्झॅक्शन डिटेल्स देण्यात येईल. खाली तुम्हाला पे या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी तुमचा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस टाकायचा आहे. ते टाकल्याच्या नंतर मित्रांनो खाली पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जो काही VPA पेमेंट ॲप दिलेली आहे म्हणजेच फोनपे, गुगल पे त्यावरती जाऊन तुम्हाला कन्फर्म पेमेंट तुमचा UPI नंबर टाकून पेमेंट करून घ्यायची. या ठिकाणी मित्रांनो आपली पेमेंट सक्सेसफुल झालेली आहे. या ठिकाणी डाउनलोड रिसिप्ट, ही रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. वरती तुम्हाला मित्रांनो प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. अशीच माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो आज आपण पाहिलं 11वीचा ॲडमिशन फॉर्म कसा भरायचा, कोणते डॉक्युमेंट लागतात आणि पूर्ण ऑनलाईन प्रोसेस. आता मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन घेणार आहात, सायन्स, कॉमर्स की आर्ट. मी प्रत्येकाला रिप्लाय देणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.